चला संदीप सर आपण सांभाळून जा. तर सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडू. खरं तर या स्पर्धेमध्ये भरतजी जगताप, विष्णू जगताप, सुभाषजी उतेकर, भोला उतेकर, महेश जगताप, दीपक जगताप, नितेशजी उतेकर आणि सागरजी जगताप यांनी देखील या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर हातभार लावला. त्यासोबत शंकरजी उतेकर यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यामुळे त्यांचेही आदर आपण करतो आणि त्यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पाडू. मी विनंती करेल भरतजी जगताप आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. भरतजी जगताप यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यानंतर मी विनंती करेल भोला उतेकर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅटरसाठी एक सुंदर बॅट, त्यासोबत बेस्ट क्षेत्ररक्षक आणि बेस्ट बॉलरसाठी शूज लाभले ते आमचे भोला उतेकर यांचे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. भोला उतेकर आपण या यांचे सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पाडतोय. त्यानंतर महेशजी जगताप, भरतजी जगताप यांचे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यामुळे विनंती या आपण महेशजी जगताप आपण या. या स्पर्धेमध्ये खरं तर चंद्रकांतची गावंडा आणि संजयजी अंबीर यांची आपल्याला साथ लाभली, त्यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यानंतर दीपकजी जगताप आपण या. दीपकजी जगताप यांचे सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. मी विनंती करेल दीपकजी जगताप आपण यावं, आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्यानंतर मी विनंती करेल नितेशजी उतेकर यांचा सन्मान मी अमोल जाधव यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण नितेश उतेकर यांचा सन्मान करावा. त्यानंतर खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असाल ज्याच्या माध्यमातून अप्रतिम साथ लाभली आणि उन्हाचा तडाखा भरपूर होता, त्यामुळे खेळाडूंना काय द्यावं हा प्रश्न होता आणि त्यातून उत्तर निघालं शीतपेय. खरं तर ज्यांच्या माध्यमातून 2 लिटरची बॉटल थंडपेयाची आपल्यासाठी प्रत्येक माध्यमासाठी दिली ते आमचे सागरजी जगताप यांचे सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल अमोलजी जाधव यांचे शुभ हस्ते सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर आपण असा एक सन्मान करतोय. त्यानंतर आपण असा एक सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती
बघा सर्व संघ लक्ष द्या. आपण पुढे या. चिंचवली टीम, एरंजा टीम, शिरगाव टीम आपण पुढे या. आणि आता ज्याचा आपण सन्मान करतोय त्याच्यासाठी कोणी टाळ्या जरी नाही वाजवल्या ना तरी स्वतः आता या टीम जे इथे जिंकलेत ते टाळ्या वाजवतील. कारण त्यानं मैदानाच्या चौफेर बाजूला जात असताना जे चेंडू मैदानाच्या बाहेर गेले ते त्याने मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. असा रोशन उतेकर याचा सन्मान करतोय. जोरदार टाळ्या. खरं तर चेंडू हा भरपूर महत्त्वाचा असतो. जो चेंडू जुना झालेला असतो ते चेंडूवरती बॅटर जास्तीत जास्त धाबा ऐकवण्याचा प्रयत्न करतात. आणि जो चेंडू मैदानाच्या बाहेर गेला आहे तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणण्याचं काम रोशनने केले. त्यामुळे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणून तर म्हटलं ना प्रेक्षक हौशा नवशा आणि गौशा असतात. हा हौशी प्रेक्षक आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये असं म्हटलं जातं ना आयोजन करणं सोपं असतं परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं. आणि पडद्यामागचा जो हिरो आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली आज थोडंसं नाराज होता परंतु पुन्हा एकदा त्यांनी त्याची भूमिका चोखप्रमाणे बजावली आहे. असा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या अमोल जाधवसाठी. त्याचाही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. अमोल नथुराम जाधव अप्रतिम कामगिरी. मी विनंती करेल दीपकजी जगताप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. ज्याने या स्पर्धेमध्ये मी म्हणेन 4 दिवस अहोरात्र मेहनत केली. स्पर्धा फक्त 4 दिवसाची होती परंतु ही स्पर्धा घडवण्यासाठी आपण जर पाहिला असेल तर जवळजवळ 2 ते 2.5 महिने ज्यांनी अप्रतिम मेहनत केली त्या अमोल जाधवचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला. आणि त्यानंतर आता मी विनंती करेल रोहित जगताप आपण या स्पर्धेमध्ये मग स्कोररची भूमिका असेल. त्यानंतर आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी आखण्याचं काम त्या माध्यमातून नेहमीच केलं आणि ही स्पर्धा भरवत असताना ज्याची नेहमीच साथ लाभली आहे तो रोहित जगताप. त्याचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. एकदा जोरदार टाळ्या रोहितसाठी देखील. त्यानंतर अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये ज्यांनी बजावली मग संघ बांधण्यापासून संघ उतरवण्यापासून ज्यांचं मुलाचं सहकार्य राहिलं ते आमचे सुबोध जगताप यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करेल सुबोधला या पण. त्यानंतर मी विनंती करेल रोनित जगताप आपण या. स्कोररची भूमिका ज्यांनी या स्पर्धेमध्ये पार पाडली त्याचाही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करू. कुणाल जगताप आपण या. यांची मी नावं घेईल त्यांनी एका पाठोपाठ यायचं आहे. तुमच्या सर्वांचा सन्मान आम्ही करू कारण तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे सक्सेस झाली आहे यात मात्र शंका नाही आहे. त्यामुळे आता सोहम जगताप कुणाल जगताप आपण या. आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शिवदासजी जगताप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान तुम्हाला इथे पार पाडताना पाहायला. चला लवकरात लवकर या. त्यानंतर मी विनंती करेल या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असेल मैदानाच्या चौफेर बाजूला ज्यांनी रंगलोकटी केली आणि ज्याच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय रंगवली गेली असे आपले बजरंगी मंडप डेकोरेटर्सचे मंगेजी उत्तेकर यांचे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी रोहित चिपळे यांना विनंती करेल. खूप चांगली ऑपरेटिंग त्यांनी केली आहे त्यामुळे त्यांचा सन्मान आपण करू. चला रोहित या पण. त्यानंतर रोहन उतेकर आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय या मुख्य व्यासपीठावरती. बघा मायराची धावपळ थांबणार नाहीये. मायरा ट्रॉफी आण हे आण ते आण. वेदांत जगताप आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय. वेदांत आपण यावं. राज जगताप आपण या. सर्वांचा सन्मान कारण हे सारे पडद्यामागचे हिरो आहेत ज्यांनी स्पर्धा भरवण्यासाठी अप्रतिम मेहनत घेतली आहे आणि अप्रतिम ही स्पर्धा देखील आपण पार पाडली. त्यामुळे सर्वांचा सन्मान होणं इथे बंधनकारक आहे. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जाईल. आणि त्यानंतर 3 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी अप्रतिम डीजे ऑपरेटिंग केली त्यासोबत सर्व देखरेख पाहिले ते आमचे सुजल जगताप यांचे सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. सुजल या आपण देखील. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. आणि त्यानंतर खरं तर बिना कामाची धावपळ ज्यांनी केली या स्पर्धेमध्ये ते आपली चिल्लर गँग त्यांचे सन्मान
या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला सर्व या. मायरा, राणा आपण या. रुचिता, चला सर्वांनी यायचं. तुमचा सन्मान आम्ही करू. अथर्व, चल बाबू ये. चला सर्वांनी या. एकच शालीमध्ये सर्वांना गुंडळ. एकदा जोरदार टाळ्या, कारण हे बेनशीलचं उद्याचं भविष्य आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात. त्यानंतर आपण असा एक सन्मान घेतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा फक्त बदलापूर नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी पोहोचवली. क्वार्ट विथ किलाटी बीत भाग्यासह ज्यांनी ही स्पर्धा लाईव्ह दाखवली त्यांचे ओमसाई MTC लाईव्हचे रोशन फराड यांचे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यामुळे रोशनला विनंती आपण या. चला रोशन फराड आपण या. पूर्ण टीमचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. क्वार्ट विथ किलाटी या ब्रीथ वाक्यासह ही स्पर्धा ज्यांनी लाईव्ह दाखवली आहे, प्रत्येक क्षणचित्र टिपले, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या ओम साई MTC लाईव्ह साठी देखील अप्रतिम नियोजन आणि त्याचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यानंतर आपण असा एक सन्मान करतोय. खरं तर ही स्पर्धा ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, ज्यांनी ही स्पर्धा भरवण्यासाठी मी म्हणेन पूर्ण 6 महिने नियमित मेहनत घेतली आणि स्पर्धा आज मात्र जेव्हा सक्सेस झाली त्यावेळेस आपण पाहिलं खरं तर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचा अश्रू देखील आपण पाहिलेत. असं एक व्यक्तिमत्व खरं तर जेव्हा जेव्हा आपण पाहतो हे सारे सन्मान केले आणि जयमान बेनशील संघ पूर्ण संघाला घेऊन जो सोबत चालत असतो, पूर्ण संघामध्ये आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये सुख आणि दुःख आले असतील त्यामध्ये देखील ज्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे आणि नेहमीच ज्याची कामगिरी मोठी आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पूर्ण टीमला एकत्रित घेत असताना स्पर्धा भरवली आहे. त्याचा शाही सन्मान मी विनंती करेल भगवान जगताप यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. शिवदासजी जगताप आणि पूर्ण टीम आपण यायचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करू. अप्रतिम नियोजन ज्यांनी ते मात्र पार पाडला. खरं तर ही स्पर्धा मी नेहमी म्हणत असतो आयोजन करणं सोपं असतं परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं आणि ज्याने हे करून दाखवलंय ते भगवान जगताप यांचा सन्मान होतोय. टाळ्या थांबू देऊ नका भगवान जगतापसाठी. अप्रतिम नियोजन त्यांचं आपण पाहिलाय आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. शिवदाजी जगताप जे टीम मेंटोर आहेत त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. मी विनंती करेल दीपकजी आणि भगवानजी आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण शिवदाजी जगताप यांचाही सन्मान करतोय. त्यानंतर एक शेवटचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर क्रिकेट म्हटलं की नो डाऊट सातत्याने यंगस्टर खेळाडू घडतात आणि त्या यंगस्टर खेळाडूंना घडवत असताना आपण पाहतोय वयाचे 40 वर्ष ओलांडून गेले तरी देखील अप्रतिम खेळ ज्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय आणि शिस्तीचं वातावरण नेहमीच केलंय असे आपले सर्वांचे लाडके शिरगावचे उद्योजक मी विनंती करेल उमेशजी पवार आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. नेहमीच यंगस्टर खेळाडू घडतात. एकदा जोरदार टाळ्या उमेशजी पवार यांच्यासाठी देखील, कारण नवीन नवीन खेळाडू घडले जातात आणि या साऱ्या खेळाडूंना एकत्रित करत असताना अप्रतिम खेळ ज्यांचा राहिला ते आमचे उमेशजी पवार यांचा सन्मान आपण करतोय. जोरदार टाळ्या एकदा होऊ जाऊ द्या उमेश पवार यांच्यासाठी देखील. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर ज्यांना देवाची दर्जा दिली जाते योग्य तो न्याय अनेक उन्हाळी पावसाळे ज्यांनी नेहमीच पाहिले त्यांनी या स्पर्धेमध्ये एकही डिसिजन चुकला नाहीये असे आपले डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सरांचा सन्मान आपण करतोय. डीजे मास्टर आपण डीजे वाजू द्या. विष्णू शिंदे आपण नाचत द्या. होऊन जाऊ दे जोरात. विष्णू शिंदे यांचा सन्मान. चला डीजे येऊ दे एक गाणी. चला विष्णू शिंदेना गाण्याची देखील गरज नाहीये ते नाचत येतील. क्या बात है क्या
राजभर ते नाचतील यात मात्र शंका नाही आहे. शंकरजी उतेकर यांना विनंती करेल आपण यावं. संजयजी उतेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो विष्णू शिंदे सरांचा. डान्स आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही आहे. त्यानंतर मी विनंती करेल अनंत गावंडे सर आपण या आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी शंकरजी उतेकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण अनंत गावंडा सरांचा सन्मान करावा. अनंत गावंडे सर आपण या. चला शिंदे सरांचं पाकिट थोडं वजन दिसतोय कारण डान्स त्यांनी तेवढा केलाय. त्यानंतर अनंत गावंडा सरांचा आपण सन्मान करतोय. खरं तर मित्रांनो अनंत गावंडे सर म्हटलं की नो डाऊट आदिवासी विभागातून ज्यावेळेस ठाणे रायगडची स्पर्धा होते त्यावेळेस कॅप्टनची भूमिका नेहमीच ते निभावतात. त्यामुळे त्याच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. आपल्या पंचकृषीतील एक मोठं नाव आहे अनंत गावंडा आणि अप्रतिम खेळ त्यांचा आपण नेहमीच पाहिला. तर मगाशी मी उल्लेख केला ही स्पर्धा खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली रंगरंगोटी करण्यात आली. मंगेशजी उतेकर यांना विनंती करेल आपण यावं. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर उत्कृष्ट व्यासपीठ भव्य दिव्य व्यासपीठ त्यासोबत संगीत विथ क्रिकेट डीजे असेल त्यासोबत भगवामय वातावरण केलं आणि अप्रतिम आयोजन नियोजन ज्यांनी केले ते आमचे मंगेशजी उतेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ही स्पर्धा खरं तर सर्वांनी भरभरून दिवस आपल्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री केली. आपले राहुल चव्हाण सर यांचा सन्मान करण्यात येतोय. एक महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या स्पर्धेमध्ये सर्वांनी खरं तर मदत केली जरूर. चुकून जर कोणाचा सत्कार राहिला असेल तर आम्ही चेअरमॅन बेल्टशील टीमच्या वतीनं त्यांचं खरं तर दिलगिरी व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये सर्वांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुन्हा एकदा सर्वांचा आभार आपण व्यक्त करू आणि आता आपण पारितोषिक सोहळ्याकडे इथे वळतोय. चला सर्व टीम आपण पुढे या. टीम एरंजाड टीम चिंचवली आपण पुढे येऊन थांबा. 4 पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये देतोय.
तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 32 संघ खेळले. 32 संघामध्ये 352 खेळाडूंचा समावेश आपण पाहिला आहे. 4 दिवस ही स्पर्धा रंगली आणि 4 दिवसामध्ये अप्रतिम खेळ सर्व संघाने दाखवला आहे. परंतु त्यामध्ये आपण बेस्ट फिल्डर हा किताब देऊन सन्मानित करू. फायनलची मॅन ऑफ द मॅच आपण इथे आधी देतोय, त्यानंतर आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. फायनलच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ ज्या खेळाडूंना दाखवला आहे, अप्रतिम खेळ करत असताना फायनल त्यांनी जिंकली आहे, तोच खेळाडू या स्पर्धेचा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकलाय, तो खेळाडू आहे सनी राणे. चला लवकरात लवकर या, जोरदार टाळ्या सनी राणेसाठी. मी विनंती करेल आदरणीय देसले साहेब आपण या. किशोरजी देसले साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. चला सनीनं खरं तर ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे. मी विनंती करेल भावेशला, कारण भावेश म्हटलं की नेहमीच खरं तर संघाच्या पाठीमागे सपोर्टसाठी असतो, त्यामुळे सनीनं ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे. भावेशला एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर आपण या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर हा किताब देतोय. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ सर्व संघाने दाखवला. खरं तर 32 संघाचा समावेश, त्यामध्ये आपण पाहिला असेल तर 352 खेळाडू खेळले, त्यामधून 351 खेळाडूला मागे सरत असताना ज्या खेळाडूचा खेळ अप्रतिम राहिला, मैदानाच्या चौफेर बाजूला झेल टिपत असताना ज्याने मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. आणि ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या कॅमेऱ्यामध्ये खरं तर तो खेळाडू कैद झालाय असा खेळाडू आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट फिल्डरसाठी उत्कृष्ट शूज आणि त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी आहे. शूज आम्हाला लाभलेत बोळाशेठ उतेकर यांच्याकडून, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. मी विनंती करेल आदरणीय किशोरजी देसले साहेब आणि त्यांच्या साथीनं माजी सरपंच भालचंद्र कांबरे साहेब आपण या. दोघांच्या शुभ हस्ते आम्ही खरं तर हे शूज आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ज्यानं या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ दाखवलाय? मैदानाच्या चौफेर बाजूला आम्ही समोरचन करत असताना देखील सांगितलं यंगस्टर खेळाडूला सर्कलच्या आतमध्ये ठेवलं जात आहे, परंतु 40+ खेळाडू सीमेरेषेवरती जात असताना मैदानाच्या चौफेर बाजूला ज्यांनी धावत पळत क्षेत्ररक्षण केले, चांगले चांगले झेल टिपलेत, तो खेळाडू सांगू शकाल का? पवार की पॉवर उमेश पवार या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. एकदा जोरदार टाळ्या. क्रिकेटच्या मातीमध्ये बुडलेला हा खेळाडू आहे उमेश पवार, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. बेस्ट फिल्डरचा किताब त्याने जिंकलाय, एक सुंदर ट्रॉफी, त्यासोबत भोलाशेठ उतेकर यांच्याकडून सुंदर शूज देऊन आपण सन्मानित करतोय. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा किताब देऊन आपण सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय खरं तर 32 संघाचा समावेश, त्यामधून आपण पाहतोय. मी विनंती करेल तांदळे काका आपण या. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण तिथेच थांबा. कानडे काका आपण या. सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊ. नथुरामजी जाधव आपणास विनंती आपण या, आपण तिथेच थांबा. मंकीजी उतेकर, शंकरजी उतेकर, सर्व मान्यवरांना विनंती आपण तिथे थांबा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान माजी सरपंच बेंडशील रमेशजी जगताप साहेबांचं आगमन झाले, विनंती आपण या. लवकरात लवकर या साहेब, आपली वाट पाहिली जाते या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॉलरचा किताब आपण देऊ. रमेशजी जगताप साहेब आल्याच्या नंतर हा किताब आपण देतोय, त्यामुळे जगताप साहेबांना विनंती आपण लवकरात लवकर या. शंकर उतेकर आपण या. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ ज्या बॉलरचा राहिलाय, भल्या भल्या बॅटरला ज्याने मात्र दिवसा ढवळ्या बोटाच्या तालावरती नाचवलंय, फिरकीच्या तालावरती नाचवलंय, असा खेळाडू आहे, असा संघ आहे. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट बॉलर? तो खेळाडू आहे, तो संघ आहे. 32 संघाचा समावेश, 350 खेळाडूंना मागे सरत असताना ज्याचा खेळ अप्रतिम राहिलाय तो संघ आहे. चिंचवली बी संघाचा खेळाडू नसून टीम स्वर्गीय हरीश म्हात्रे प्रतिष्ठान जय हनुमान एरंदार संघाचा सनी राणे नसून वेदांत वाटोले. एकदा जोरदार टाळ्या वेदूसाठी. सनी मोये मोये
क्या बात आहे. वेदांत पटोलेच्या नावावरती 6 विकेट आहेत आणि तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. एकदा जोरदार टाळ्या. वेदांत पटोलेसाठी देखील 6 विकेट त्याच्या नावावरती राहिलेत आणि तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. त्यानंतर आपण बेस्ट बॅटरचा किताब देतोय. सिरीज देखील आपण देऊन टाकू. त्यानंतर आपण चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाला सुरुवात करू. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब ज्याने जिंकलाय तो संघ आपण पाहतोय अप्रतिम खेळ ज्याने खेळलाय. 58 धाबा ज्याच्या नावावरती राहिलेत. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कोणी सांगेल का या स्पर्धेतील बेस्ट बॅटर? चिंचवली, पालेगाव, एरंजाड, शिरगाव या 4 संघामध्ये आपण देतोय बेस्ट बॅटर. ज्या खेळाडूने मी म्हणेन अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय आणि नुसता खेळ नाही दाखवला तर त्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती जोडले गेले. तो खेळाडू आहे. म्हटलं जाताना संघाचा कॅप्टन हायलाइट चॅप्टर तो खेळाडू टीम कृपा 11 कापरी सिद्धी पाले संघाचा मनीष कोलेकर. एकदा जोरदार टाळ्या मनीष कोलेकर पांड्यासाठी. अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. सीझन 1 त्याने गाजवलंय. TDPL ची स्पर्धा गाजवत असताना मॅन ऑफ द सिरीज बाईक जिंकणारा खेळाडू मनीष कोलेकर या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. भोला शेठ यांच्याकडून एक सुंदर बॅट त्यासोबत आयोजन कमिटीच्या माध्यमातून सुंदर ट्रॉफी देत असताना आपण सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण मॅन ऑफ द सिरीज देऊन सन्मानित करू. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज कुठे गेले कोणी सांगेल का? मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय कुमारी मायरा नितेश जगताप यांच्याकडून आपण पाहतोय आणि लावण्या यांच्याकडून आपल्याला खरं तर स्पोर्ट्स सायकल लाभली आहे. आदरणीय नितेशजी जगताप साहेब यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल व एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मान करू. मी मायराला विनंती करेल आपण या. ही ट्रॉफी आपण मायराच्या हाती देतोय. मायराच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू. या स्पर्धेतील मालिकावीराचा किताब ज्याने जिंकलाय 56 धाबा त्याच्या नावावरती 4 विकेट. टोटल धाबा आपण पाहतोय 76 धाबा इथे जोडल्या गेल्यात. त्यामुळे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्याने जिंकलाय तो खेळाडू आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला असेल तर भल्या भल्या संघांना परवाचा दिलाय धक्का आणि तो संघ पुढे सरकलाय. या पंचक्रोशीतील एक ताकदवर संघ आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. अप्रतिम खेळ ज्या खेळाडूने केलाय तोच खेळाडू चिंचवली बी संघाचा. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला. नाचतोय मैदानाच्या आतमध्ये हरी निरगुडा परंतु मैदानाच्या आतमध्ये सिरीज जिंकली आहे तो खेळाडू आहे सुरेश निरगुडा. सुरेश साठी एकदा जोरदार टाळ्या. मी विनंती करेल हरी वारगडा आपण या. जो तोलतमान आहे त्यालाही विनंती आहे तू देखील ये. हरी कुठे असेल तर या पण कारण तो 12वा खेळाडू होता आणि खरं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये मला सांगायला आवडेल हरी म्हटलं की अपंग खेळाडू आहे परंतु त्याला क्रिकेटची एवढी आवड होती की ज्यावेळेस चेंडू सीमेरेषेवरती पडला त्यावेळेस तो आवर्जून सांगत होता की चेक करा आणि त्यामुळेच मी उल्लेख केला. जसा षटकार आला चिंचवलीसाठी तो नाचत होता त्यामुळे मी उल्लेख केला. षटकार मारतोय निरगुडा परंतु नाचतोय हरी वारगडा. त्यामुळे टाळ्या. मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकलाय सुरेशनं. सुरेश सोबत आपण थोडीशी चर्चा करू. सुरेश काय म्हणशील? या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ राहिलाय आणि खरं तर सायकल येथून जिंकली आहे. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये खेळत असताना कशा प्रकारचा खेळ झाला? पूर्ण टीम बद्दल काय सांगशील? पूर्ण टीम मला खूप सपोर्ट करते आणि मी म्हणजे आमची बॉलिंग खूप छान आहे आणि मला पूर्ण गाव पण सपोर्ट करतो. काय म्हणशील? खरं तर 32 संघ खेळले 352 खेळाडू खेळले त्यामधून तुला सायकल माहिती आहे. कोणत्याही पारितोषिक छोटं आणि मोठं नसतं परंतु या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब तुम्ही जिंकलाय. कसं वाटतंय? मी तर खूप छान आहे आणि माझे सगळे मित्र खूप छान आहेत. आनंद झालाय का? हा खूप. चला हा खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील आणि आता तदनंतर आपण सुरुवात करू. या स्पर्धेमध्ये चौथं तिसरं दुसरं आणि पहिलं क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊ. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम धनराशी 12,500 व त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू. संघ आहे 32 संघाचा समावेश परंतु त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 28 संघाला मागे सारत असताना ज्या संघाने अप्रतिम खेळ दाखवलाय श्री मलंगड विभागातून संघ दाखल झालाय आणि तोच संघ कृपा 11 कापरी सिद्धी पाले चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. पालेगाव संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय.
चला, खरं तर चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. पालेगाव संघ तिसरा आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे संयुक्त विद्यमानानं भरपूर चांगला खेळ दाखवलाय. तो संघ या स्पर्धेतील जय भवानी शिरगाव, एकदा जोरदार टाळ्या. 12,500 धनराशी व त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी देत असताना आपण शिरगाव टीमचं कौतुक इथे करू. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवलाय. खास करून सागर इरमाळी आणि कुंदन भोसले संघाचे 2 स्टार प्लेयर नसताना देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी पारितोषिक जिंकलाय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 12,500 रुपये. खरं तर आमचे तांदळे साहेब यांच्याकडून ते आम्हाला कॅश प्राईज मिळालंय. 12,500 धनराशी व त्यासोबत सुद्धा ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे श्री बलंगडमध्ये संघ आहे कृपा 11 कापरी सिद्धी पाले. चला लवकरात लवकर या. तिसरा क्रमांक त्यांनी जिंकला. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवलाय, त्यामुळे आपण हरीश या लवकर सन्मानित करू. सर्व मान्यवरांच्या शुभ असते. तांदळे काका आपण या. तांदळे काका यांच्याकडून आपल्याला 12,500 रुपये लाभलेत. माजी सरपंच रमेशजी जगताप याच्या शुभ असते आपण देतोय तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 12,500 धनराशी. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. चला तांदळे काका आपण थोडं पुढे या, कारण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला तांदळे काका यांच्याकडून लाभलंय, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊन सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला असेल तर अप्रतिम खेळ ज्यांनी दाखवला आणि आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय तो संघ आहे आदिवासी बांधवांचा संघ चिंचवली बी. रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. मित्रांनो, खरं तर सांगायला आवडेल, शिस्त आदिवासी बांधवांचा खरं तर पाया आहे आणि या स्पर्धेमध्ये शिस्तीचं वातावरण ज्यांनी नेहमी दाखवलं, भल्या संघांना परवाचे धक्के दिले, तो चिंचवली ब संघ. त्यांना आपण देतोय दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक धनराशी आणि त्यासोबत सुंदर ट्रॉफी. मी सर्वांना विनंती करेल या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. अप्रतिम क्रिकेट त्यांनी आजच्या दिवसामध्ये दाखवलाय आणि तोच संघ या स्पर्धेतील रनरअप. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये जिंकलाय. रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी जे आपल्याला शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाराम जगन कांबळे साहेबांकडून लाभले, त्यामुळे त्याचे आभार. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ आपण पाहतोय ज्या संघानं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी गाजवली आहे. जय म्हात्रे पुरस्कृत स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 चेअरमन एरंडर संघ चॅम्पियन. एकदा जोडला टाळ्या. रोख रक्कम 50,000 धनराशी व त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी. या आयोजनाबद्दल काय सांगशील? खरं तर हे आयोजन 50,000चं नसून लाख रुपयाचं आयोजन आहे असं वाटतं. खूप सुंदर आयोजन केलं आहे. जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो बघितलं आणि मनापासून सगळे आमचे टीममेट असतील सगळे बोलत होते की क्लास आयोजन केलं आहे. खूप छान आयोजन. काय म्हणशील, आज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा मिळवलं आहे. आज एरंदळ गावामध्ये जल्लोष असेल. 100% जल्लोष असणार, का नसणार. फायनल असते. काय म्हणशील, ज्या प्रकारे खेळ दाखवतात सर्व खेळाडू यंगस्टर, आम्ही उल्लेख करत असतो की यंगस्टर खेळाडूचं बनणं असणारा संघ आहे. 100% चंदूचं नेहमी तेच असतं. चंदू झाला, मयूर झाला. मयूर पण यंगस्टरच आहे की नाही, पोरं पुढे गेली पाहिजेत. आपल्या पोरांनी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या बांधणीनुसार आज तुम्ही बघताय रिझल्ट. वेदू झाला, आपला सनी तर ऑलराऊंडर आहे. बघता तुम्ही कसं काय.
सगळेच प्लेयर चांगले झालेत. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी देखील अभिनंदन टीम एरंजाड. तर पुन्हा एकदा ही स्पर्धा खरं तर आपण पाहतोय 4 दिवस इथे रंगली. जयरमान क्रिकेट संघ बेंशील आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळाली. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक आपण इथे मात्र पार पडला. आज ही स्पर्धा संपन्न झाली. उद्या पुन्हा एकदा उद्यापासून पुढच्या वर्षीसाठी खरं तर या स्पर्धेच्या आयोजनासाठी सुरुवात होईल. त्यामुळे आता जाताना सावकाश घरी जा. मी सरपंच साहेबाच्या वतीने आणि भगवानजी जगताप यांच्या वतीनं सांगेल की घरी जाताना सावकाश जा. ही स्पर्धा संपन्न झाली. त्यामुळे आता जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद.